देशद्रोही हेच खरे देशद्रोही। झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे 90 फीट रिंग रोड झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे। जनताच मालक जनताच मालक भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही। निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद जिंदाबाद निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद जिंदाबाद। राजकोर कामजोर हेच खरे देशद्रोही। 90 फीट रिंग रोड हा झालाच पाहिजे केडीएमसी टसकणा खाणं बंद करणं झालंच पाहिजे त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही कपडे काढू म्हणजे अर्धनग्न आंदोलन ठेवलेलं आहे। तर आज योगायोग एक आम्हाला नवीन सहयुक्त भेटलेत प्रभागला। आतापर्यंत जे आले ते कामचोर भ्रष्टाचार निघून गेलेत। पत्रकारांनी पण त्यांना भेटीत धरलेलं आहे। तर आज आमचे पक्षप्रमुख नाशिकवरून या ठिकाणी खास आंदोलन करता आलेले। नमस्कार। हा जो प्रश्न आहे हो सर इकडं याच्यामध्ये ना एक मिनिट नाही होते ते इकडे तुम्ही थोडं आमच्यापासून काही धोका नाही साहेब। नाही इटेन्शन ना घेऊ लोकांसारखं काम नाही करत नाही आमच्यापासून काही धोका नाही तुम्ही बिंदास बिंदास करा। अनेकदा आंदोलनं होत आहेत सगळे लोक इथे येऊन निवेदनं देत आहेत त्याचा काहीच उपयोग होत नाहीये। आता असं उत्तर मिळालेलं आहे आम्हाला की तुमच्याकडे त्याच्यासाठी रेव्हेन्यू नाहीये फंड्स नाही आहेत तुमच्याकडे आणि त्याच्यासाठी तुम्ही थांबलेला आहात असं आम्हाला पत्र पण मिळालेलं आहे। तर त्याच्या संदर्भामध्ये तुमचा काय खुलासा आहे? आम्हाला असं वाटतं की तुम्हाला आम्हाला पैसे गोळा करून द्यायला पाहिजे पुन्हा एकदा टॅक्स तर देतो झाले 90 फीट जो रोड आहे तो MMRD मार्फत त्याचं काम चालू आहे। MMRD मार्फत चालू आहे आणि तिकडल्या जी जमीन आहे ती भूमी अधिग्रहणचं महापालिकेने केलेली आहे। त्यांची पर्यायी व्यवस्था सुद्धा केलेली आहे। सदर रस्त्याचं काम MMRD करत असल्याकारणाने MMRDची वारंवार पत्रव्यवहार केला आहे त्याच्यावर बैठका घेतल्या आहे। मध्यंतरीच्या काळात लोकसभा विधानसभा या निवडणुका असल्यामुळे त्यांची टेंडर प्रक्रिया जी होती ती टेंडर प्रक्रिया थोडी थांबली होती। आता त्यांची टेंडर प्रक्रिया पूर्णतः आता कार्यान्वित झालेली आहे। त्यांची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली की रस्त्याचं काम होईल आणि नागरिकांना तो खुला करण्यात येईल। किती दिवसाचा अवधी तो MMRD काम करत असल्यामुळे त्याचा दिवस आणि कालावधी महापालिका तुम्हाला सांगू शकत नाही। नाव काय आपलं सर? प्रमोद पाटील जी आपली जी भूमिका आता जे स्पष्टीकरण दिलं ते साफ खोटं आहे। MMRD चे डेवरे सर यांच्याबरोबर डिस्कशन झालंय। रिंग रोड आणि वासुंदी रोड हा त्यांच्याकडे दिलेला आहे। वासुंदी रोड अपुरा राहिल्यामुळे पर्यायी रोड नाही त्याच्यामुळे तो अपुरा राहिलेला आहे। पर्यायी रोड म्हणजे रिंग रोड। रिंग रोड हा 2022 ला पूर्ण होणार होता पण तो झालेला नाहीये कारण का भूमी अधिग्रहण झालेलं नाही। तर त्या बाधित रूमवाल्यांना त्यांना न्याय भेटला पाहिजे त्या झोपड्या लवकर तुटल्या पाहिजेत आणि त्यांना पर्याय जागा भेटली पाहिजे तर त्या भेटलेल्या नाहीयेत। आता त्याच्यामुळे काय झालं आमचा हा स्टॉप झालेला आहे। पंचवटी ते पोलीस स्टेशन पर्यंत काम ते होऊ शकत नाही। MMRD आम्ही आंदोलन करणार त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलं आणि MMRDचं वासिंद रोडचं काम 2 वेळा रिन्यू केलंय। आता ह्या मार्च महिन्यामध्ये पण वासिंद रोडचं काम रिन्यू करायला लागतं MMRD। तर हे का पैसा आमचा चाललाय है ना? मग तुम्ही त्या झोपड्यांना पर्याय जागा का देत नाही लवकर? त्याची अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे मालमत्ता विभागाने। सेकंड थिंग आपण बऱ्याच तुम्ही आता बघितलं असाल बऱ्याच लोकांना आपण पर्यायी व्यवस्था सुद्धा केलेली आहे आणि आता एकही माणूस राहणार नाही की त्याची आम्ही पर्यायी सोय केलेली नाही। सर राहणार नाही ऐकून तुमचं ऐकायला आलं असतं काय नसतं का? कधी देणार कधी किती दिवस ऐकून घ्या। ही प्रक्रिया जी अधिग्रहणाची झाल्यानंतर त्यांना त्या लोकेशनवर आपले जिथं आपल्या वॅकन्सी पर्यायी जागा अवेलेबल आहे तिथं त्यांना पर्यायी राहण्याची व्यवस्था करण्यात येईल। पण त्याचा कालावधी आम्ही तुम्हाला निश्चित लवकरच करू कारण ते पूर्ण एक मिनिट माहिती आहे मला जरा 2 मिनिटं आहे का मला येऊन 10 दिवस झाले तिथं। सेकंड थिंग तुमचे जे पण असे पर्यायीची कामं असतील तुम्ही माझ्याकडे पर्सनली या। माझा दरवाजा 24 तास उघडा असेल 24 तास म्हणजे 8 तास ऑफिसला असतो तेव्हा उघडा असेल। कुठेही अडचण असेल तरी मला सांगा आपण मार्ग काढून ते संबंधित डिपार्टमेंटकडे पाठपुरावा करून मार्गी लावू। एवढं मी तुम्हाला आश्वासन देऊ शकतो। कसं आहे कारण हे डिपार्टमेंट आहे वेगळं ते माझ्या अख्यात्रित्या येत नाही किंवा इव्हन तो रोडसुद्धा बनवणं आमच्या अख्यात्रित्या नाही आहे। तरीसुद्धा तुम्ही आलात तुमच्या याला मान देऊन मी ऑफिसमध्ये थांबलो तुम्हाला
काहीतरी मला तुम्हाला आश्वासन देणं आहे, म्हणजे जे होणार आहे तेच देऊ शकतो मी. त्याप्रमाणे यांची जी लोक जी बाधित लोक ही घाबरतात आहेत, कारण का 2016ला अलॉटमेंट झालेलं अजून त्यांना मोबदला भेटलेला नाही. मी तुम्हाला आता यांच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, यांची सगळी प्रकरणं माझ्याकडे द्या, मी त्यातनं मार्ग काढून तुम्हाला रिझल्ट नक्की देईन. सर ऐका सर, आणि बरोबर 1 महिन्यानी याच ठिकाणी याच वेळेला हाच विषय घेऊन अपूर्ण जर राहिला तर त्यावेळेला आम्ही आमच्या सीमा लांघणार आहोत, हे आज तुमच्या कानावर एक घालतो. लक्षात ठेवा, महिन्याभराच्या तुमचे जेवढी पर्यायी लोकांचे आहेत त्यांनी पण माझ्याकडे येणं गरजेचं आहे. आम्ही ताबडतोब काही पण येणार. या 1 मिनिट, आणि त्याचा पाठपुरावा मी करणार स्वतः. मी स्वतः मालमत्ता विभागाशी त्यांच्यावरती पत्रव्यवहार करणार आणि लवकरात लवकर नागरिकांना कशी त्यांची पर्याय सोय करता येईल त्याकडे मी जातीने लक्ष देणार. धन्यवाद. ओके. भारत माता की जय, वंदे मातरम. निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद 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 जिंदाबाद. निर्भय मनाने निर्भय मनाने स्वातंत्र्य माझे. 22 निवेदन नाहीये. त्यांना दिला निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद 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 जिंदाबाद. थँक्यू सर. वंदे मातरम. वंदे मातरम. आपण व्यवस्थित घेतो माहिती कसं कुठल्या याच्यात बसवतो त्याप्रमाणे आपण चालू. तुम्हाला आम्ही दिलेलं निवेदन पण ते भेटलं का पुढच्या? त्यांचं पूर्वी रस्त्याच्या कामासंदर्भात त्यांनी निवेदन दिलेलं होतं, रस्ता झाला पाहिजे असं होतं. परंतु आत्ता मला ते त्यांचं निवेदनामधून अजून त्यांनी एक वेगळं निवेदन केलेलं आहे की तिकडल्या रहिवाशांचं पर्यायी व्यवस्थापन झाली पाहिजे. त्यांचं हेतू आणि हे अगदी योग्य होता. त्यानुसार मी त्यांची सगळे कागदपत्र त्यांच्याकडनं मागून घेणार आहोत आणि मालमत्ता विभागाने त्याचा पाठपुरावा करून सगळ्यांना त्यांची पर्यायी व्यवस्थापनाचं काम मार्गी लावलं. रस्त्याचा विषय हा MMRDकडे MMRDचे काम करत आहे, ती महापालिका करत नाही आहे. MMRDच्या मागच्या वेळेस टेंडर प्रोसेसला लोकसभा आणि विधानसभाच्या इलेक्शनमुळे तो विलंब झाला, तर आत्ता त्यांची टेंडर प्रक्रिया सुरू होते आणि लवकरच ते काम मार्गी लागेल. धन्यवाद सर. ओके. थँक्यू. सर नाशिक नाईक साहेब सर. 2 मिनिट. हा सर. नाशिक ना. एका मिनिटात. मी नाशिक करे. नाही मी पुढे पण नाशिकला बाजूला गेलं जातो. 2 मिनिटं पाहिजे. थोडक्यात काय एकदम थोडक्यात. आज साहेब तुम्ही आज मोर्चा काढायचा विषय काय होता, कशा संदर्भात होता? प्रलंबित 90 फीट रिंग रोड हा अनेक कारणांनी गाजतोय वाचतोय. याच्या मागे काय कारणं आहेत हे सगळ्यांना माहिती असतात, पण झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायची असते, कोणीच बोलत नाही. सगळेजण मूग गिळून गप बसतात. याच्यामध्ये सगळं काळबेरं असतं. पण शेवटी जनता ज्या वेळेला या सगळ्या गोष्टींमुळे त्रासते तर जनता पर्याय शोधत असते. त्यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीला संपर्क केला. निर्भय महाराष्ट्र पार्टीने हा मुद्दा जोरदार मांडलेला आहे. सहआयुक्तांना आम्ही आज भेटलेलो आहे. सहआयुक्तांनी जे काही बोललं आहे ते तुमच्याकडे सगळं रेकॉर्डेड आहे. महिन्याच्या आत ज्या लोकांचे घरं तुटलेले आहेत त्या लोकांना मुआवजा म्हणजे त्यांना घराला घर दुकानाला दुकान मिळेल आणि तिथनं रिंग रोडचं काम पूर्ण होईल. पर्सनली 1 to 1 त्यांनी येऊन प्रत्येकाला भेटायला लावलेलं आहे. प्रत्येकाची ते त्यांच्या अखत्यारीतनं येणाऱ्या प्रश्नांची सुद्धा सोडवणूक करण्याची त्यांची तयारी आहे. तर त्यांची इच्छाशक्ती दांडगी दिसते आम्हाला पाटलांची. त्यामुळे हा प्रश्न सुटेल असं वाटतंय. बघू त्यांची इच्छाशक्ती कुठपर्यंत काम करता येते आणि हा रस्त्याचा प्रश्न सुटेल अशी खात्री वाटते. ओके, धन्यवाद सर. ऍक्सिडेंट होऊ राहिले, माणसं मरू राहिले. धन्यवाद. करू मला तर इथे मी बोलतो ना, ते पकडतो ना. आता मांडा पूर्व आज लढाई मांडा पूर्व आणि मांडा पश्चिम यांना एकत्र करण्यासाठी जो रोड महत्त्वाचा होता, वासुंदी रोड ते
रिजन्सी मार्गे जो रोड आहे तो पूर्ण झाला पाहिजे होता. त्या दृष्टीने भावी सर नाशिकवरून आलेले आहेत आपल्याकडे. नाईकबाबांनी पूर्णतः सगळी टीम, सगळ्या मुंबई महाराष्ट्राची टीम बोलून अधिकाऱ्यांना सगळं दाखवलेलं आहे आणि जे काही ज्यांच्या पर्यायी ज्यांना जागा हव्या होत्या त्याचा संदर्भ डायरेक्ट त्यांनी करून दिलेला आहे आणि पर्यायी जागा भेटेल आणि आपला रोड होईल. निर्भय महाराष्ट्र पार्टी महाराष्ट्र पार्टीचा विजय. जिंदाबाद.